त्या नोंदणीमध्ये बरीचशी नावं आमची आली, काही आली नाहीत. परंतु जी नावं गाळली गेली त्याची आम्ही कारणं विचारली, ती कारणं देखील आम्हाला सांगितली गेली. परंतु आत्ता जो सप्लिमेंटरी रोल जो खरा खूप अगोदर यायला पाहिजे होता, हा सप्लिमेंटरी रोल आत्ता 4 दिवसापूर्वी प्रसिद्ध झाला आहे. आणि ह्या सप्लिमेंटरी रोलमध्ये आम्ही जी हजारोने नावं नोंदवली होती, नाव नोंदवताना तो फॉर्म भरल्याच्या नंतर आमचा फॉर्म चेक केला जातो आणि चेक करून नंतर आम्हाला ती स्लिप दिली जाते. याचा अर्थ असा आहे की मी फॉर्म भरला आहे आणि माझा फॉर्म ओके झाला तरच मला ती स्लिप मिळते. माझे फॉर्म ज्या वेळेला काही कारणास्तव नाकारले जातात त्यावेळेला आम्हाला तिथेच ते परत दिले जातात की याच्यामध्ये मॅरेज सर्टिफिकेट नाही आहे, ग्रॅज्युएशनच्या सर्टिफिकेटचं आणि फॉर्मवरचं नाव जुळत नाही आहे, आधार कार्ड जुळत नाही आहे, किंवा हा इनकम्प्लीट फॉर्म आहे, याचा आधार कार्डचा ॲड्रेस बाहेरचा आहे. अशी फॉर्म नाकारण्याची जी काही कारणं आहे ती तिथेच सांगितली जातात. परंतु आत्ता जो रोल बघितला, जो आत्ता 40,000चा रोल आला, याच्यामध्ये आमच्या पक्षाची नावं ही ठरवून बाद केलेली आहेत असं चित्र आम्हाला दिसतंय. म्हणजे ही सगळी ज्या चिठ्ठ्या आता आपल्यासमोर जे दिसत आहेत ह्या तर फक्त मी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्यासमोर ठेवल्या आहेत, परंतु आमच्याकडे ऑफिसमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात चिठ्ठ्या आहेत, स्लिप्स आहेत, ज्याच्यामध्ये रिसिप्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये आमचा फॉर्म तुमच्याकडे गेलेल्याची ही ॲक्नॉलेजमेंट आहे. ऑनलाईन ज्यांनी आमच्या लोकांनी जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे, या ऑनलाईन रजिस्ट्रेशनमध्ये देखील तुम्ही जर चुकीचा फॉर्म भरलेला असेल, एलिजिबल नसेल तर तो एक्सेप्टच होत नाही, लोडच होत नाही. माझ्या स्वतःच्या मुलीचं नाव देखील रिजेक्ट झालेलं आहे. अशी माझ्या घरामध्ये जी केलेले आहेत यांची रिजेक्ट झालेली आहेत, अपलोड झालेली आहेत, त्याची ॲक्नॉलेजमेंट आलेली आहे. आणि कुठलंही कारण न देता मोठ्या प्रमाणात शिवसेनेने नोंदवलेल्या नावं कट झालेली आहेत आणि भारतीय जनता पक्षाने जी नोंदवलेली नावं आहेत ती सगळीच्या सगळी आलेली आहेत असा आमचा आरोप आहे. आणि म्हणून आज आपल्यासमोर हा घोळ आपल्यासमोर आणण्याच्या अगोदर आम्ही इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांना भेटून आलो. चोकलिंगम साहेबांना आम्ही 2 दिवस फोन करतोय, आमचा फोनच ते घेत नव्हते.